तुमच्या इकडं खासदार कोण होईल, आढळराव का कोल्हे? कोल्हेच होणार. तुमच्याकडे निवडणूक चालली आहे सध्या, काय तुमच्याकडे सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार? सुप्रिया सुळे. तुमचं मत कुणाला असेल? जास्त करून कोल्हे साहेबांनाच असणार आमचं मत. आमचं मतदान आम्ही आहे ना कोल्हे साहेबांना. संभाजी महाराजांची त्यांची मालिका लागते ना, आम्ही त्या संभाजी महाराजांच्या रूपात देव बघतो, आम्ही त्यांनाच मतदान देणार. तुमचं मतदान कुणाला असेल, कोल्हे का आढळराव? कोल्हे कोल्हे तुमच्याकडे काय परिस्थिती आहे, कोल्हे का आढळराव? कोल्हे. ही तुतारीला मतदान करणार, मी स्वतः तुतारीला मतदान करणार आहे बघा. की तुम्हाला खासदार कोण आहे माहिती आहे का? खासदार सुप्रियाताई सुळे. आता तुम्हाला नवीन खासदार कोण पाहिजे? नवीन आम्हाला सुप्रियाताई सुळेच पाहिजे. तुमच्याकडे निवडणूक चालली आहे, या ठिकाणी कोल्हे आणि आढळराव उभे आहेत. तुमचं मतदान कुणाला असेल दादा? कोल्हे. तुमचं मतदान कुणाला असेल तुमच्या भागातलं? अमोल कोल्हे. तर तुमच्या यवतमधले तुम्ही ना सगळे, तर तुमच्याकडे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आहेत, तर तुमचं मतदान कुणाला असेल? सुनेत्रा पवार. अजितदादा. अजितदादा. नवीन काहीतरी पाहिजे. या ठिकाणी दादा तुमचं गाव कुठलं? वळती. वळती म्हणजे हवेली. तुमच्या इकडं खासदार कोण होईल, आढळराव का कोल्हे? कोल्हेच होणार. कारण काय? कारण काय तर आढळराव दादा जर इकडून उड्या आणून तिकडं माकडागत इकडं तिकडं इकडं तिकडं आधी गेला एकनाथ शिंदेच्या गटात, परत तिथून गेला आता अजितराव. अहो खरा तुम्ही धनुष्यबाणाचा होता तर धनुष्य ठाकरेच्या बरोबर राहिला असता तर आज आम्ही तुम्हाला सपोर्ट केला असता. म्हणजे आढळरावांची चूक झाली. चूक झाली. तुम्ही माणसाशी संपर्क नाही, तुम्ही जर तुमच्या मतलबासाठी जर उडी जायचं मतदार राजाने कवर तुमच्या मागं पळायचं. तुम्ही ठाम एका जागेवर थांबा ना, आता मतदार राजा तुमच्या सगळं ठाम राहील. कामं करा. कोल्ह्यांची तुमच्याकडे काम आहेत? आमच्याकडे काम आहेत. संपर्क पण मान सगळ्यांनी ओळखतंय कोल्हे. तुम्ही आज काय बाजारात माल आणला होता? वांगी आणली होती. परवडतंय का तुम्हाला शेतकरी? आता बाजार कमी आहे ना, मग तीच ना. मग ह्या महायुतीवाल्यांनी थोडं बघितलं पाहिजे शेतकऱ्याचं काय कमी केलं. गेल्या उन्हाळ्यात थोडा टमाट्याचा बाजार वाढला तर भाजप सरकारने टमाटा आयात केलं. शेतकऱ्याचे 3 दिवस चांगले येऊन दिले त्यांनी, अख्खं वाटोळं केलं. किती दिवस टमाटा चालतो? 1.5 महिना टमाटा चालतो. 1.5 महिना टमाटा सरकारला सहन झाला नाही, शेतकऱ्याला पैसे बघून दिले नाहीत त्यांनी. कांद्यावर नाराज आहात, ऊसावर सगळ्यावरती. आज मला सांगा, जी गोष्ट तुमच्या कांद्याची निर्यात का थांबवली? बाहेर देशाला लागतोय ना कांदा, लागतोय. तुम्हाला तुमच्या मतलबासाठी तुम्ही शेतकऱ्याचं वाटोळं केलं. ज्या दिवशी तुम्ही शेतकऱ्याचं चालू ठेवलं ना, शेतकरी तुमच्या मागं नाही आहे. तुम्ही शेतकऱ्याचं बोला बघा, तेव्हा शेतकरी तुमच्या बरोबर येईल. तुम्ही या सरकारवर ना दुधाचे रेट किती उतरावले? 30-32 रुपयावर रेट गेलते. अहो तुम्ही लिटर मागं तुम्ही 5 रुपये अनुदान बीक देताय काय? तुम्ही आहे ते रेट द्या. कर्ज देश होणार नाही, शेतकरी देशाला पैसे देईल. सरकार चालवाय. शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या तुम्ही, तेव्हा शेतकरी तुम्हाला देश चालवायला मदत करील. आणि बाहेर देशात शेतकरी मजबूत आहे तेव्हा तो देश प्रगत आहे. आपल्या देशात शेतकरी मागास ठेवलाय म्हणून देश बिखाला लागलाय. आता तुम्ही प्रचंड नाराज आहात. प्रचंड नाराज म्हणजे आज मी शेतकरी आहे, मला माझी तळमळ माहिती आहे. मला सांगा, खाजगीच्या कुठल्या कोणीच्या किमती कमी येतो? कुठल्या 500 रुपयाची सुपल्याची गोण आज 1800 रुपयाला घ्यावं लागते. हां, आमचा माल त्या पटीत खपतोय का? आहे का आमच्या मालाच्या ह्याच्यात पटीत तुम्ही वाढ दिली का? नाही दिली. मग ज्याप्रमाणे तुम्हाला त्या किमतीत वाढ होते, आमच्या पण किमतीला मागणी आहेत, मग आमचं पण मालाचं पण भाव वाढवा ना. आणि जसं ती कंपनी प्रोडक्शन करते त्या मालाचा भाव ठरवायचा त्यांच्याकडे. आम्ही आमचं शेतकरी उत्पन्न काढतोय, आमच्या उत्पन्नाचा बाजार ठरवायचे की आम्हाला तुम्ही मुभा द्या ना. अगदी बरोबर. आमचा माल आहे, आम्हाला काय रेट नाही विकायचा, आम्हाला परवडलं पाहिजे का? आज बाईला रोज किती जायचा, तुमचं खाजगी औषध पाणी हे फवारणीच्या नंतर आम्ही हिथं येऊन विकायचं, हिथे आल्याच्या नंतर आमच्या पदरात किती पडतंय? पार मेटाकुटीला. आणि ह्या सरकारने आणलं BJP ह्यांनी. ज्या दिवशी शेतकऱ्याचे दिवस आणत्याल त्या दिवशी देश सुरळीत, तोवर देश भिकायला लागणार. अतिशय या वळतीच्या शेतकऱ्यांनी बोलकी प्रतिक्रिया दिलेली आहे. वैतागलेला शेतकरी दिसतोय, कारण हे भाजप विरोधी बोलतात शेतकरी सगळे. आपण जर ग्राउंड रिपोर्टमध्ये पाहिलं असेल तर भाजप विरोधात बोलत आहेत. धन्यवाद दादा. या ठिकाणी एक महिला शेतकरी आहेत. काय तुमचं नाव? वैशाली झगडे. गाव? टेकवडी. तुमच्याकडे निवडणूक चालली आहे सध्या, काय तुमच्याकडे सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार? सुप्रिया सुळे. कारण काय?
शेतकऱ्यांना हमी भाव. सुप्रिया सुळे देत आहेत हो का म्हणतायत म्हणतायत. सध्या तरी? मग तुम्ही सुनेत्रा पवार का नाही देणार? आता काय सांग नाही, त्यांच्याशी जास्त आपले संबंध तुम्ही त्यांची कामं आहेत का दादा तुमच्याकडे? आहेत, थोडीफार असतील, एवढं नाही सांगू. सुप्रिया सुळे का तुम्हाला सुनेत्रा पवार पाहिजे? आम्हाला सुप्रिया सुळे पाहिजे. या ठिकाणी शेतकरी दादा तर फार उंचीवर जाऊन बसले. तुम्ही उंचीवर गेलाय, फार खुश आहेत का काय? नाही पहिले शरद पवारचं सरकार असताना, काँग्रेस सरकार असताना शेतकऱ्यांना जो न्याय होता तो मिळत होता. परंतु हे भाजप सरकार म्हणजे व्यापाऱ्याच्या बाजूने जास्त त्यांचा कोल आहे. आत्तापर्यंत त्यांनी व्यापाऱ्यांच्यासाठी भरपूर केलं, पण शेतकऱ्यांसाठी अजून काही केलं नाही त्यांनी. शेतकऱ्यांचे प्रश्न असे आहेत की रस्त्यावर आलेले आहेत काही शेतकरी. शेतकऱ्यांना जो पहिले आडत होती, आडत ती व्यापाऱ्यांना टाकल्यामुळं व्यापारी कसल्याही बाजार कमी भावामध्ये विकतात आणि आडत घेऊन सुद्धा व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. तुमचं गाव कुठलं? आष्टापूर. तुमच्याकडे निवडणूक चालली आहे, कोल्हे आणि आढळराव उभे आहेत. तुमचं मत कुणाला असेल? जास्त करून कोल्हे साहेबांनाच असणार आमचं मत. कारण काय हो? कारण कोल्हे साहेब एक धोरणी राहिलेले आहेत पवार साहेबांच्या खंबीर पाठीशी, त्यामुळं कोल्हेच निवडून येतील. आढळराव पाटील येतात का? त्यांना का तुम्ही मतदान करणार नाही? गेले 10 वर्ष ते खासदार होते, त्या टायमाला त्यांनी काही विकास केलाच नाही. त्यांच्या भरपूर कंपन्या विदेशात आहेत, पण त्यांनी मतदारसंघात कधी त्यांनी पाहणी केली नाही. आत्ता ते मागच्या टर्नमध्ये ते भरपूर हिंडले, कारण ते पडल्यामुळे त्यांना परत चान्स मिळावा म्हणून ते मतदारसंघात फिरत होते. परंतु गेले 10 वर्ष त्यांनी कधी मतदारसंघात फिरलेच नाही. म्हणून तुमचं मत फायनल कोल्ह्यांना. या ठिकाणी काही तरुण शेतकरी बसलेले दिसतात आपल्याला, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, गाव कुठलं? लोणी काळभोर. तुमच्याकडे शेतीला आज बाजारात मिळतोय का बाजारभाव? बाजारभाव मिळतो मला, कधी कधी मंदी होती, कधी कधी तिची आज तेवढे झाली 2 रुपयाने बघा. आज लय बेकार परिस्थिती झाल्यामुळं आज माल बी खापला ना काल सणामुळं. उद्या बकरी ईदीमुळे मालच खापला ना एवढा. तुम्हाला हमी भाव नसल्यामुळे शेतकरी हवाल दिलात? हा, हवाल दिली बरोबर. हमी भाव पाहिजे शेतकऱ्याला कमी. हा, त्या तरकारीचं काय एक दिवस असं एक दिवस तसे होते. आता उलट्या खेळ होते बघा. परवडत नाही उन्हाळ्यात सुद्धा? नाही पडलं. मी त्यात 5 रुपयाने एकल्यात अशी तारा झाली की बस. दादा, तुमचं नाव कुठलं, गाव कुठलं? आम्ही लोणी काळभोर. दोन्ही काळभोर. पुढे या जरा, 1 मिनटं पुढे या जरा, पुढे या. लोणी काळभोरचे आहात तुम्ही तरुण शेतकरी आहात. काय शेतात शेतकऱ्याची आज अवस्था आहे? नाही, शेतीची कंडिशन अवघडली. शेतीचं काय कठीण आहे बघा ना. उन्हाळ्याचे दिवस आहे, रात्रंदिवस पाणी धरून पण या मालाची परिस्थिती काय. ह्यानी 50 गड्डी 20 रुपयाला घेतली आहे व्यापारीने. त्याच्याकडे कॅमेरा करा. 20 रुपयाने त्यांनी 50 गड्डी 20 रुपयाला दिली. लोणी काळभोरून आणून गड्डी तुम्ही यांनी 50 रुपयाला घेतली. अवघ्या 50 गड्डी 20 रुपयाला दिली. अवघ्या 20 रुपयाला. तर तुम्ही समाधानी आहात का शेतकरी? आता असे एवढा बाजारभाव मिळाला कोणता शेतकरी तुम्ही राहता का समाधान? तर तुमच्या लोणी काळभोरच्या आहात तुम्ही, तुमच्याकडे निवडणूक चालली, कोल्हे आणि आढळराव उभे आहेत एकमेकाच्या विरोधात, तर तुमचं मतदान नक्की तुमचा कोणाला असेल? आमचं मतदान आम्ही आहे ना कोल्हे साहेबांना. संभाजी महाराजांची त्यांची मालिका लागते ना, आम्ही त्या संभाजी महाराजांच्या रूपात देव बघतो. आम्ही त्यांनाच मतदान देणार. दादा, तुमचं गाव कुठलं, नाव काय? लोणी काळभोर. तुमचं मतदान कोणाला असेल, कोल्हे का आढळराव? कोल्हे. कारण काय हो? कारण काय आहे, कारण तिथे लक्ष तर थोडंफार देतो. ही काय लक्ष देतं का थोडी हे नाही ते. या ठिकाणी दादा, काय नाव? विठ्ठल लक्ष्मण कोळपे, गाव? लोणी काळभोर. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे, कोल्हे का आढळराव? कोल्हे. कारण काय दादा? कोल्हेची. नाही, कोल्हे, पण कारण काय? कारण काहीतरी असेल ना, कामं आहेत नाहीत? काम आहेत ना. नाही, कोल्हे साहेबांची कामं नाही काय. कोल्हे साहेबांची कामं नाही काय, पण जो भाजप सोबत जाईल ना त्यासोबत आम्ही नाही जाणार. शेतकऱ्यांच्या बरोबर कोण आहे मग आता? शेतकऱ्यांच्या बरोबर कोणी नाही, पण भाजपची धोरणं शेतकऱ्यांसाठी अजिबात चांगली नाही. त्याच्यामुळे नाही जायचं. बोला. म्हणलं कांद्याचं बरं वाटव गेलं, निर्यात केलं 400 रुपये कांदा गेला. आम्ही 125 रुपयाने कांदा 10 किलो विकला मार्केटला. हां, काय अशी परिस्थिती झाली अजिबात भाजपला मतदान करणार नाही. ही तुतारीला मतदान करणार. मी स्वतः तुतारीला मतदान करणार आहे बघा. धन्यवाद. या ठिकाणी काही 2 तरुण शेतकरी दिसतात, जीन पॅन्ट अगदी टी शर्टमध्ये आहे. दादा, गाव कुठलं? फुरसुंगी. काय नाव? ढवळे. बाजारात काय आणलं होतं आज? चाकवत. बाजार मिळते का? बाजार काय लय बिकट अवस्था आहे बाजाराची.
किती आणला माल आणि किती पैसे मिळाले? आता आणलाय 200 गड्डी, पण ते आता 1000 रुपये पण नाही आले अजून. आज लय बेकार झालं, 2-4 दिवस झालं. हाय ते खर्च निघा ना आता. बरं, आता तुमच्याकडे आम्ही यासाठी आलोय की तुम्हाला खासदार कोण आहे माहिती आहे का? खासदार सुप्रियाताई सुळे. आता तुम्हाला नवीन खासदार कोण पाहिजे? नवीन आम्हाला सुप्रियाताई सुळेच पाहिजे. कारण काय? कारण काय माहिती, जरा केंद्रात काम आहे, जरा त्यांचं काम चांगलं आहे आमच्या भागात. अजित पवार तर सरकारमध्ये आहात, त्यांच्या मिसेस तर आता त्यांनी स्वतः उभे केले, तर अजित पवारांचे का नाराज आहात तुम्ही? अजित पवारांच्या नाराजच आम्ही. कारण काय? त्यांनी काही पक्षांतर केलं नाही काही. हा, बदली मारते त्या रात्री इकडे तिकडे इकडे तिकडे. हा, तुमचं काय मत आहे दादा? आपलं नाही काय मत. तुमचं गाव कुठलं? केस न तुमच्याकडे का कोल्हे का आढळराव? मला सांगता नाही यायचं. तुमचं मतदान आहे का तिथे? आहे ना. तुम्ही मतदान कुणाला करणार आहात? कोले कोले कारण काय? काम काम चांगलं करतो तो. आढळराव ते पण करतो आढळराव आपण. तरी पण मतदान का कोल्हेला? एवढं सांगता नाही यायचं. पण मतदान तरी करू करू आम्हाला कोले. तरुण शेतकरी आहे दादा. नाव काय? गोरा ग्रुपनर, गाव? लोणे काळापूर. तुमच्याकडे निवडणूक चालली आहे, या ठिकाणी कोल्हे आणि आढळराव उभे आहेत. तुमचं मतदान कोणाला असेल दादा? कोल्हे. कारण काय? कारण की राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार साहेबांचा आहे आणि मी एक माणूस म्हणजे नाही का, सगळे पक्ष आपल्याकडे 10 पक्ष आहेत, पण त्यातून सगळ्या पक्षातून एकच पक्ष असा आहे शेतकऱ्यांसाठी तो म्हणजे राष्ट्रवादी मेन म्हणजे शरद पवार साहेबांचा पक्ष. आढळराव त्यांचा नाही. ते आता विषय कसा होतो, आता आपले समजा 10 जण आहेत, आपण आज ह्याच्यात जातो त्याच्यात जातो. आता आपण समजा ह्यांचे कार्यकर्ते जर असेल तर आपण कोणाचे कार्यकर्ते हा आपल्याला प्रश्न पडतो. मग नाही का, शिवसेनेचे आपण कार्यकर्ते, आता उद्या आपण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होणार आहे किंवा BJPचा होणार आहे, तेच आपल्याला निश्चित नाही की नक्की आपण कार्यकर्ते आहे कोणाचे. त्यामुळे आपल्याला एवढंच माहिती आहे की बाबा नाही का, आपण शेतकरी वर्ग आहे आमचा, हा आपल्याला नक्की वाली आपला कोण आहे, नक्की नाही का कोण आपल्यासाठी काम करते, त्यांनाच आम्ही मतदान करणार. तुमचा वाली कोण आहे? तुम्हाला काम कोण करतो? वाली आम्हाला एकच आहे, फक्त शेतकऱ्यांचा जो विचार करतो ते म्हणजे शरद पवार साहेब. म्हणून तुमचं मत शरद पवार साहेब. कोल्हे का शरद पवार साहेब? कोल्हे साहेब. आजी गाव कुठलं तुमचं? वडकी. वडकी नाला. तुम्ही काय माल आणला होता? कर रे. बाजार मिळतोय का असा? कुठला मड्याचा शेतकऱ्याला काय आहे का बाजार? कशाला किती बाजारात माल आणला होता आणि काय पैसे झाले का? काय 200 आणला होता. पाणी आहे का आता एवढं? पाणी पण नाही. तुमच्याकडे मतदान होणार आहे आता. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आहेत, ननंदभाऊ जाय उभे आहेत. मग तुमचं मतदान शरद पवारला असेल का अजित पवारांना असेल? शरद पवाराला. का हो मावशी शरद पवार? शरद पवार चांगला आहे, जाऊ द्या, चांगलाच आहे तो माणूस शरद पवार. सुप्रिया सुळ्याला देणार आम्ही मत. सुप्रिया सुळेला. मग अजित दादांना का नाही?